लढत कशी होईन ही आता सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यात? लढत म्हणजे काय, सुजय विखेच निवडून येणार. असं गाव आता नगर दक्षिण येते, इथं सुजय विखे आणि निलेश लंके लढत होणार आहे, काय वाटतं? तिकडे जाऊन मला बोल. सुजय विखे आपल्या नगर दक्षिणचे खासदार विखे पाटलाच्या घरातले सुजय विखे पाटीलच का? सुजय विखे पाटील का का त्यांनी काम केलेली आमची. आता सुजय विखे किती काही बारा टाकू देईन त्याला. निलेश लंके टिकतील का सुजय? अजिबात टिकू शकत नाही साहेब. काय वाटतं सुजय विखे निलेश लंकेंमध्ये? टस्सर जबरदस्त होणार आहे आणि लंके 100% निवडून येणार. त्यांनी काय विकास केला? काय एवढं नाही सांगता येत. बीजेपीच्या विरुद्ध कोणी का असा ना, मग ते मला दगड असला तरी आम्ही त्याला मत देणार. प्रतिस्पर्धी उमेदवार निलेश लंके असू द्या ना, निलेश लंके जरी असेल ना, काही आम्हाला फरक होऊ शकत नाही. नमस्कार, मी राणी कासलीवाल. नमस्कार निलेश. नगर न्यूज 24च्या ग्राउंड झिरो रिपोर्टमध्ये आत्ता आपण आलेलो आहोत. सध्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं बिगुल वाजलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार डॉक्टर सुजय विखे तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके अशी लढत नगर दक्षिणेतून आता आपल्याला पाहावयास मिळत आहेत. नेमकं नगर तालुक्यामध्ये नागरिकांच्या मनामध्ये काय दडलं आहे हे आता आपण ग्राउंड झिरो रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत की पिंपळगाव माळवी ग्रामस्थांच्या मनात नेमकं काय दडले. चला तर मग पाहूयात नगर न्यूज 24चा हा रिपोर्ट. आज आपण पिंपळगाव माळवी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता आपण येथील ग्रामस्थांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की काय आहे त्यांचा कौल, काय आहे त्यांच्या मनात, नेमकं कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार, डॉक्टर सुजय विखे की निलेश लंके. नक्कीच या ठिकाणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झालेले आहे. या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की या ग्राउंड झिरो रिपोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी गावकरी आहे, या ठिकाणी एक हॉटेल आहे, यामध्ये ग्रामस्थ बसलेले आहे. आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांचा कौल काय आहे, त्यांची काय प्रतिक्रिया आहे या संपूर्ण निवडणुकीच्या बाबत. या ठिकाणी जे व्यावसायिक आहे त्यांचा या ठिकाणी व्यवसाय आहे, आपण त्यांना विचारणार आहोत. सध्या काका नगर दक्षिणेची रणधुमाळी सुरू आहे. सुजय विखे निलेश लंके अशी लढत होणार आहे. काय गावकरी म्हणून पसंती कोणाला? आम्ही सुजय विखे पसंत का सुजय विखेच का? कामाची पावती त्याचे काम केले आमच्या भागात. काय कामं केले? भरपूर काम केले. रोडचे म्हणतात ते लोकांची समस्या सोडते. दुसरं की अशा माणसाला निवडून देणार नाही ना. गावामध्ये काय काय विकास कामं केले? रोडचे काम केले, नदीवरचे पूल बांधणे करणे, भरपूर कामं केले. लढत कशी होईन ही आता सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यात? लढत म्हणजे काय, सुजय विखेच निवडून येणार आहे. निलेश लंके करतील का जिल्ह्यात काम? आता ते नाही सांगता येत, पण आमच्याकडे या माणसाचे मतदान म्हणजे त्यांची पावती आहे कामाची. भरपूर कामं केले त्यांनी आमच्या. नक्कीच हे व्यावसायिक आहे, हे काका आहे. आपण त्यांना त्यांची प्रतिक्रिया विचारलेली आहे. त्यांनी आपल्याला त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. ज्येष्ठ मतदार म्हणून, शेतकरी म्हणून काय प्रतिक्रिया? शेतकऱ्याकरता काय केलं सांगा तुम्ही. काय कोणाकडून सरकारने काही योजना वगैरे पोहोचल्या का नाही? भाव आहेत का शेतकऱ्याला? काय भाव दिले शेतकऱ्याला? गावाचे बाजार, ज्वारीचे बाजार खाली, दुधाचे 35,000 होते, 35,000 बाजार आणि काय करता? बरं, दुसरं आता नगर दक्षिणेतून म्हणजे तुमचं गाव आता नगर दक्षिण येते, इथं सुजय विखे आणि निलेश लंके लढत होणार आहे, काय वाटतं? तिकडे जाऊन मला बोलायचं. या ठिकाणी बाबा आहे, आपण त्यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली. ते म्हणले की मी या निवडणुकीबाबत कोणतीही प्रतिक्रिया आता देऊ शकत नाही. आणि थोडक्यात म्हणजे त्यांनी आपली नाराजी ते व्यक्त केलेली आहे. याचबरोबर या ठिकाणी एक नागरिक आहे, आपण त्यांना विचारणार आहोत. काय सांगा, सध्या नगर दक्षिणेची रणधुमाळी सुरू आहे, सुजय विखे निलेश लंके लढत आहे, काय वाटतं तुमचा ग्रामस्थांचा कौल कोणाला? सुजय विखेंना. का सुजय विखेच का? हो, कारण त्यांनी चांगले काम केलेले आहेत आमच्या इथे. काय कामं केले सुजय रोडचे विखेंनी? कामं चांगले केलेले आणि प्रत्येक ठिकाणी ते धावून येतात. म्हणजे कोणत्याही अडी अडचणी ते आमच्या पाठीमागं आहेत आमच्या गावच्या, आणि चांगल्या प्रॉब्लेम सोडवतात ते. दुसरं की लढत कशी होईल काका? ही लढत तशी अटीतटीची होणार आहे. दुसरं की निलेश लंके माहिती आहे की तुम्हाला? हो, नाही, त्यांचा आमचा काही एवढा संपर्क नाही. यांनी त्यांचा कौल व्यक्त केला आहे. याचबरोबर या ठिकाणी अजून एक बाबा आहे, आपण त्यांना विचारणार आहोत. सध्या सुजय विखे निलेश लंके अशी लढत आहे नगर दक्षिणेतून. एक मतदार म्हणून, सुज्ञ मतदार म्हणून काय प्रतिक्रिया? आमच्यामध्ये सुजय विखे. सुजय विखे का? आणि ते कामं चांगले केलेत ना तिने. काय कामं केले? रोडचे कामं केले, पुलांचे कामं केले.
लंके प्रतिस्पर्धी उमेदवार आहे, टिकतील का त्यांच्या समोर? लढत होईल ती, पण बहुतेक विखे लढत कशी होईल मग बाबा? लढत कशी होईल? लढत म्हणजे घासून लढत होईल. शेतकऱ्याचे काय विविध प्रलंबित प्रश्न आहे, या सरकारने लावले का मार्गी? विखे पाटलांनी बरेच सहकार्य केलं आमच्याकडं. या बाबांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे की सुजय विखे यांचं काम चांगलं आहे, त्यामुळे आमचा गावकऱ्यांचा कौल हा विखेंनाच राहणार आहे. सध्या नगर दक्षिणेतून सुजय विखे निलेश लंके अशी लढत आहे. एक ग्रामस्थ म्हणून काय सांगाल? सुजय विखे नगर आपल्या नगर दक्षिणचे खासदार हो विखे पाटलाच्या घरातले गेल्या वेळेस ते होते ना. नगर दक्षिणेचे खासदार नाही माहिती तुम्हाला? हा नाही होते ना त्यावेळेस 10,68,000 मतदान पडलेलं आहे त्याला गेल्या वेळेस. मग आता तुम्ही सांगा ह्या वर्षी ह्या पंचवार्षिकला पण त्याची प्रगती झाली का घटली? मग तुम्हाला काय वाटतं एक मतदार म्हणून काय प्रतिक्रिया? मला मतदार म्हणून अशी एक प्रतिक्रिया आहे का खरं नाही भाऊ पुढच्या पावसाचं विरोधकाचं. मग निलेश लंके जड ठरतील का सुजय विखेंना? आता सुजय विखे किती काही बाऱ्या टाकू देईन त्यांना. निलेश लंके टिकतील का सुजय? अजिबात टिकू शकत नाही साहेब. गाव आता नगर दक्षिणेत आहे, इथं सुजय विखे आणि निलेश लंके लढत होणार आहे. काय वाटतं? तिकडे जाऊ नये मला नाही बोलायचं. कोणाच्या विकासाने तिथून चालू आहे? हे सुजय विखेच्या विकासाने. हे परत इकडे 20 लाखाचा पूल, परत तो 5 कोटीचा पूल दिला तिकडचा. एवढी सुधारणा त्यांनी केली दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये. लढत कशी होईल ही? लढत तिचं एकदम कमी होईल साहेब. आता तुम्ही सांगा ना खासदार अटीतटीची नाही होणार नाही, का? नाही. निलेश लंके सुजय विखे. मला एक सांगा, खासदार आणि तालुक्याचा आमदार हो बरं त्यांच्या आजूबाजू जवळ 13 लोकसभा जिंकलेले आहेत. बाळासाहेब विखे पाटील उर्फ एकनाथराव विठ्ठलराव विखे पाटील. आता आमदार निलेश लंकेंनी राजीनामा दिला, म्हणले मी जनतेसाठी हा राजीनामा देत आहे आणि खासदारकीची निवडणूक लढवत आहे. ते त्यामध्ये रडले पण राजीनामा देताना. याच्यावर काय सांगा? याच्यावर आम्हाला एक बोलायचं साहेब का आता राजीनामा त्यांनी दिला इलेक्शन लढवण्यासाठी, पण आता यांच्या विरोधात उभा राहण्यासाठी त्यांनी पण हा बी विचार करायला पाहिजे ना का पुढचा माणूस याची काय चुकी बुवा का याच्याकडून विकास होत नाही किंवा प्रगती होत नाही म्हणूनच आपण त्यांच्या विरोधात उभं राहावा. आज सांगा तुम्ही साहेब 700-750 गावं आहेत. आता आमच्या नगर तालुक्याला 114 गावं आहेत. आता 114 गावातून किती मतदान असणार सांगा तुम्ही? केंद्राच्या काही योजनेचा शेतकऱ्यांना भेटला का लाभ? तुम्ही बघा ना, आता तुमच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे साहेब. सगळ्या वाहिन्याला माहिती का बुवा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या घराण्याने पूर्वीपासून 1947 पासून 61-62 पासून परंपरा. आता त्यांचे आजोबा 13 इलेक्शन 4थी पिढी परंपरा. म्हणजे त्यांचं काय दुमत नाही. आता विरोध पाहिजे ना, अनुभव आहे. आणि ते जे उभे राहतात का बुवा विकास केल्याशिवाय राहत नाही ते. मग विकास केलाय का सुजय विखेंनी? बघा ना मग तुम्ही रेकॉर्ड सगळीकडे चेक करा योग्य. नक्कीच हे बाबा आहे, त्यांनी मत व्यक्त केलं आहे की खासदार सुजय विखे पाटलांनी आमच्या गावामध्ये विविध विकास कामं केली आहे, त्यामुळे आमची जी पसंती आहे ती फक्त विकासाला राहणार आहे. या ठिकाणी एक आजोबा आहे, आपण त्यांना फोटो एवढा काढून नाही बाबा, तुम्ही पण एक मतदार आहात, ज्येष्ठ आहात, काय सांगाल की पसंती कोणाला, सुजय विखे का निलेश लंके? सुजय विखे. सुजय विखे का? त्यांचे काम जरा चांगले आहेत. काय कामं केले गावात? सडकीचे कामं केले, नगरला पुलाचे काम केले. निलेश ते कधी या गावामध्ये येतात का? येतात म्हणजे काय मग चेक करत राहते. निलेश लंकेंचं कोविड काळातलं काम माहिती आहे तुम्हाला? नाही काहीच नाही मला. जिल्ह्यात काम करतील का निलेश लंके? नाही करत. आणि लढत कशी होईल सुजय विखे निलेश लंकेंची? विखे पाटील आता 4थी पिढी चालली त्यांची इलेक्शनमध्ये. काही भाजी व्यावसायिक आहे, काही आजीबाई आहे, त्यांना प्रश्न विचारणार आहे. आजीबाई काय सांगाल, नगर दक्षिणेचा खासदार कोण होणार, डॉक्टर सुजय विखे पाटील की निलेश लंके? काय सांगा तुमचं, तुम्ही मतदान करता दरवेळेस, एक मतदार म्हणून आजी तुमचं कौल कोणाला, कोण खासदार कोण होणार? आपल्या नगर दक्षिणेचे खासदार कोण आहे माहिती आहे तुम्हाला? नाही ना, नाही माहिती. सुजय विखे. आता याच्या मागे तुम्ही कधी मतदान नाही केलं का ताई? मस्त केलंय. मग कोणाला केलं तर मागच्या खासदारकीला? तुम्हाला खासदार माहिती नाही? नक्कीच आजी आहे, त्यांना राजकारणातलं एवढं कळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरी आजीबाई इथे आहे आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांचा कौल काय आहे. आजीबाई काय सांगाल, नगर दक्षिणेचा खासदार कोण होणार, सुजय विखे की निलेश लंके? मोदी सरकार. अच्छा. याच बरोबर या ठिकाणी अजून काही भाजी विक्रेते आहे.
काही आजी आहे, आपण त्यांना विचारणार आहोत. मला सांगा, नगर दक्षिणेचा खासदार कोण होणार? डॉक्टर सुजय विखे पाटील की निलेश लंके? विखे पाटील. का विखे पाटीलच का? कारण तिने बरेच सुधारणा केल्या. काय काय सुधारणा केल्या? रस्ते बिस्ते एकदम व्यवस्थित केले. आम्हाला आधी येता येत नव्हतं, पण आमचा रस्ता पण छान झाला आणि त्यांच्या दवाखान्याचा आम्हाला आधार पण आहे. या गावामध्ये ग्राउंड झिरो रिपोर्टच्या माध्यमातून आपण नागरिकांचा कौल जाणून घेत आहोत. या ठिकाणी एका सायकलीवर बाबा आहे, ज्येष्ठ नागरिक आहेत ते. बाबा सध्या सुजय विखे निलेश लंके अशी दक्षिणेतून लढत आहे. एक गावकरी म्हणून, पिंपळगाव माळवीचे ग्रामस्थ म्हणून काय पसंती कोणाला? गावकरी म्हणून पसंती सुजय विखे पाटील. आमची पाहिजे ते कामं करून. काय सुजय विखे पाटील का? सुजय विखे पाटीलच का? सुजय विखे पाटील का? का मग त्यांनी कामं केलेली आमची. काय कामं केली? MIDC आणलेली, रोडचे कामं केली, नाला बिल्डिंगचे कामं केलीत, काही अजून प्रकारचे कामं काढून राहिलेले आहेत ते. प्रतिस्पर्धी उमेदवार निलेश लंके. असू द्या ना, निलेश लंके जरी असेल ना, काही आम्हाला फरक होऊ शकत नाही. निलेश कामं केले यांची आम्ही सांगतो. निलेश लंकेंचं कोविड मधलं काम माहिती का तुम्हाला? कोणतं? कोविड मध्ये. ते कोविड मधलं आम्हाला सांगते. आमच्या वैयक्तिक पिंपळगावातले जे कामं केले ते काम सांगतो. तुम्हाला काय वाटतं की सुजय विखेंना ही निवडणूक जड जाईल का? तसं आम्ही म्हणू शकत नाही. जड जाईन का हलके जाईन हे कोणाला सांगू शकत नाही. पण जिल्ह्यामध्ये बाबा, दुसरं जिल्ह्यामध्ये ही जी लढत आहे सुजय विखे आणि निलेश लंके, ही कशी होईल? म्हणजे लढत एकदम चुरसदार होईल का एकतर्फी होईल? ती वर्ष लेवलची राहिली. ती खरं सामान्य लोकांची नाही खाल्ली, ती वर्ष लोकांची. गावकऱ्यांचं गावातलं काय वातावरण आहे? गावकऱ्यांचं वाटतं ना की विखे पाटील निवडून आणत म्हणून. नक्कीच हे ज्येष्ठ नागरिक आहे, बाबा आहे, त्यांनी त्यांची पसंती आपल्याला दर्शवली आहे की विविध विकास कामं आमच्या गावामध्ये केलेले आहे. विकासाच्या माध्यमातून गावचा कायापालट झालेला आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. या ठिकाणी एक ग्रामस्थ आहे, आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांची पसंती कोणाला. काय सांगा, सध्या सुजय विखे निलेश लंके लढत आहे, एक शेतकऱ्याची पसंती कोणाला? आता कसं म्हणायचं, महागाई केली या भाजपने, भरपूर महागाई केली आणि याला कारण होतं पेट्रोल आणि डिझेल आणि गॅस. ह्या गोष्टी जरी यांनी सांभाळल्या असत्या हे सरकार पडत नाही. आणि तुम्हाला खात्री देऊन सांगतो, निलेश लंके हा निवडून येणार. निलेश लंके का? काय कामं केले निलेश लंके? काय काम करणार आहे? आमदार आहे त्याला, म्हणजे सदस्यच आहे ना तो. त्याला इकडे काही चान्सच दिला नाही ना काही. म्हणजे इकडे जर त्यांना संधी दिली तर करतील काम. 100% काम करणार. आणि निवडणुकीची ही लढत कशी होईल काय वाटतं सुजय विखे निलेश लंकेंमध्ये? नाही, टस्सर जबरदस्त होणार आहे आणि लंके 100% निवडून येणार. दादा, तुझी पसंती कुणाला? काय सांगशील, खासदार सुजय विखे की निलेश लंके? विषयच नाही, सुजय दादा विखे. का सुजय दादा विखेच का? सुजय दादा विखेंचे पिंपळगाव माळवीत खूप काम आहे. सुजय दादा कायम येतात आमच्या गावात. आपण आता या आजींचं मत जाणून घेणार आहोत. आजी, काय सांगाल, खासदार डॉक्टर सुजय विखे की निलेश लंके? सुजय विखे. का सुजय विखेच का? काय 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 विकास? त्यांनी काय विकास केलाय? काय एवढं नाही सांगता येत आपल्याला. एक ग्रामस्थ म्हणून कौल कोणाला राहील? निलेश लंके. निलेश लंके का? हां. काय कामं काय निलेश लंके? कामं भरपूर कामं केलेली आहेत ना त्यांनी कोरोनाच्या काळात. लोकनेते म्हणतात त्यांना, याच्यावर काय सांगा? काय नाही, आता पुढं निवडून आलं ते भरपूर कामं करणार. आता आमदारकीचा राजीनामा दिला त्यांनी, भावनिक झाले, याच्यावर काय सांगा? काय येते नाही निवडून ते. लढत कशी होईल जिल्ह्यामध्ये सुजय विखे निलेश लंके? निलेश लंकेच येते. हां. एवढा कॉन्फिडन्स कसं काय? काय अनुभव आहे ना. पिंपळगाव माळवी या ठिकाणी विविध ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अजूनही काही ग्रामस्थ इथे आहेत, आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की काय आहे त्यांचा कौल. कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार, डॉक्टर सुजय विखे की निलेश लंके? बाबा, कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार, डॉक्टर सुजय विखे की निलेश लंके? निलेश लंके. निलेश लंकेच का? का निलेश लंके का? निलेश लंके म्हणजे आम्ही BJPचे विरोध माणसं. माणूस विखे पाटील बी चांगला, निलेश लंके चांगला, फक्त आम्ही BJPला सोडून मतदान करणार. का BJPला सोडून? का BJPचे आम्हाला ध्येय धोरणं बरोबर नाही. का तुम्ही इतके नाराज का BJPवर? BJPने कुठलंच शेतकऱ्याचं काही केलेलं नाही. लंकेंनी गेलंय का? लंकेनी नाही केलं, पण यांचे BJPचे विरोध कोणी का असा ना, मग ते मला दगड असला तरी आम्ही त्याला मत देणार. कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार, डॉक्टर सुजय विखे की निलेश लंके? विखे.
का विखे का? मोदी. मग त्यांनी मोदी सरकारच्या कोणत्या योजना तुमच्यापर्यंत आणल्या? सगळे आणल्या. 5 लाखाचा विमा आहे, 3 वर्षापासून धान्य देतो आहे. तुम्हाला सांगायचं कोरोना सगळं फुकट हे कोरोनाचे लस दिल्या फुकट. काँग्रेसने पैसे घेतले असते. 1972 साली इतका मोठा दुष्काळ पडला तर ते अन्नसुद्धा दिलं नाही काँग्रेसने. दिलं काँग्रेसने अन्न 72 साली. ऐका तुम्ही, हे काँग्रेसचं सरकार असतं तर कोट्यावधी लोक मेले असते. निलेश लंके आणि सुजय विखे अशी लढत होती. जिल्ह्यात काय वाटतं? विखेच वाटतो. पिंपळगाव माळवी येथील ग्रामस्थांचा कौल आम्ही नगर न्यूज 24च्या माध्यमातून जाणून घेतला. शेवटी राजकारणात काही होऊ शकतं. ही निवडणूक मात्र रंगतदार होणार हे नक्की.